तुकाराम मुंढे यांच्या तपासणीच्या बातम्या आणि सोशल मीडियावरचे रेस्टॉरंट किचनचे व्हिडिओ पाहिले. म्हटलं नको, आज घरच्या घरीच रेस्टॉरंटपेक्षा मस्त बटर नान बनवते, तेही गव्हाच्या पिठाचा वापर करून. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात 2 कप गव्हाचे पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून साखर, चिमूटभर बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून मीठ आणि 3 टेबलस्पून एवढं दही घेतलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करा, जेणेकरून साखर वितळायला मदत होईल आणि सोडा दह्यामध्ये मिक्स होऊन तो ॲक्टिवेट होईल. आता थोडं थोडं पाणी घालत मऊ अशी कणिक मळून घ्या. कणिक खूप घट्ट नको आणि खूप सैलही नको. जितकी मऊ कणिक आपण नानसाठी असं सॉफ्ट होतील असे मळायचं. जसं आपण चपातीसाठी मळतो त्याहून थोडीशी सॉफ्ट अशी मळायची. कणिक मळून झाल्यावर तिच्यावर थोडंसं तेल लावून 1-2 मिनटं परत व्यवस्थित मळा आणि ओल्या कपड्याने झाकून अर्धा तासासाठी ठेवून द्या. किमान 15 मिनटं तरी तुम्ही याला ठेवा. जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तासासाठी याला ठेवू शकता रेस्ट करत. ही स्टेप अजिबात स्किप करू नका, यामुळे नान खूप छान मऊ होतात. अर्ध्या तासानंतर बघा कणिक किती छान मऊ झाली आहे. आता तिचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या. आता एक गोळा घेऊन लांबट किंवा गोल अशा नान लाटा. मी असं लांबट इथे लाटते आहे, तुम्ही गोल देखील लाटू शकता. आणि आता यावर वरून कलौंजी, बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवा आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा लाटणं फिरवा, म्हणजे ते व्यवस्थित नीट चिकटतील. इथे तुम्ही बारीक चिरलेला लसूण देखील टाकू शकता, त्याची चव देखील खूप छान येते गार्लिक बटर नानची. आता नान उलट करून मागच्या बाजूला भरपूर असं पाणी लावायचं. पाणी नीट लावा, कारण त्यामुळे नान व्यवस्थित चिकटेल तव्यावर. तवा इथे आधीच गरम करत ठेवा आणि आता पाण्याची बाजू खाली ठेवून नान तव्यावर व्यवस्थित चिकटवा. थोड्या वेळाने त्यावर छोटे छोटे बुडबुडे म्हणजे बबल्स दिसायला लागतील. आता तवा उलटा करून नान डायरेक्ट गॅसवर भाजा. व्यवस्थित गोल तवा फिरवत फिरवत व्यवस्थित त्याला भाजून घ्या आणि बघा 1-2 मिनिटांनंतरच एकदम सुंदर असं नाही, बघा किती सुंदर फुगतंय आणि अगदी तंदुरी नान सारखं डागही आले आहेत. दोन्ही बाजूनी छान भाजून झालं की भरपूर बटर लावा. आता याला व्यवस्थित भाजून झालं की वरून भरपूर असं बटर लावा. हे नान मटर पनीर, पनीर बटर मसाला, कढाई पनीर किंवा कोणत्याही ग्रेव्ही सोबत खूप छान लागते. रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. गव्हाच्या पिठाची नान तुम्ही याआधी कधी केली होती का? आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या घरगुती चविष्ट मराठी रेसिपीसाठी सुनूच्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट खा. बाय.